सांगतो मी, काल आमच्या बरोबर एक सीन झाला मोठा. काल आम्ही गुड मॉर्निंग पब्लिक फ्रॉम गोवा. सो आपला आजचा दुसरा दिवस आहे. तर आता आपण कालपासून गोव्यामध्ये होतो. तर आता आपली मॉर्निंग झालेली आहे मस्तपैकी. तेव्हा आता तोंड वगैरे धुवून घेतो मस्तपैकी. आणि आता आजपासून आपल्याला एक्सप्लोअर करायचं आहे गोवा, आजपासून उद्यापर्यंत. सो पटापट जातो आणि तयारी वगैरे करून येतो. ठीक आहे, तर भेटूया मग तुम्हाला तयारी वगैरे करून. ठीक आहे, आणि हां ठीक आहे तेव्हा भेटू. ठीक आहे, चला येतो, बाय. आज माझ्या लाईफमधले सर्वात एक्सपेन्सिव्ह शूज मी घालणार आहे, जे की मी 6-7 महिन्यापूर्वी घेतले होते. आता मी तुम्हाला दाखवतो त्याचे लुक. हे असे गरिबासारखी आणायला लागले मला बॅगेत टाकून, आणि फायनली तो दिवस आज आला 6-7 महिन्यानंतर. एक मिनिट. फाइनली ये गिफ्ट हमने खुद को दिया है. हे शूज आज मी गोव्यात घालून मिरवणार आहे. कोण कुठंच नाही लागणार आहे माझ्या. आणि एवढंच नाही, ह्याच्यासाठी मी सॉक्स पण आणलेले, आणि ह्याच्यासाठी सॉक्स पण मी आणले चांगले. हे पण काय लो क्वालिटी नाही, हे पण जरा कॉस्टलीच आहे. लाईफमध्ये फर्स्ट टाइम एवढं गाडीतून भेटलोय तुम्हाला. आता आम्ही चाललोय एकाला पिकअप करायला. एकाला पिकअप करायला चाललोय. तर तो थांबलाय तिकडे, आणि तिथून आमचा दिवस होणार आहे सुरू. तो आजचा हा ब्लॉग फक्त आणि फक्त आउटडोअरचा होणार आहे. आउटडोअर फक्त आम्ही आज फिरणार आहे. आज पूर्ण गोवा एक्सप्लोअर करणार. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी, काल आमच्या बरोबर एक सीन झाला मोठा. काल आम्ही गाणं लावलं, तडपत तडपत इस दिल से आ निकलती है, आणि आमच्या एका मुलीकडून डोळ्यात पाणी आलेलं आहे. आणि मुलगी आहे कसा बुरींना बघायला एकदम मला काय दिसलं. आणि यामुळे आजची नाईट काय असेल तुम्हाला आम्ही थोड्या वेळात सांगू. तर अक्षय आलेला आहे, आपला जीव की प्राण आपल्यासाठी एक कॉलवर आला आपल्या. तर मित्रांनो, आता मी आलेलो आहे काय आर्किओलॉजिकल म्युझियममध्ये गोव्याला, जो की हा माझा पाठी आहे. हा बघा, आता आम्ही याच्या आतमध्ये जाणार आहे. आणि खास आपला अक्षय आलेला आहे, तर अजून मला खूप आनंद झालेला आहे. तो आमच्यासाठी मुंबईवरून इथे आला आहे काल. सो अक्षय, तुझं खरंच खूप खूप आभार इथे आल्याबद्दल. ओके, तर आपण जाऊया आता आतमध्ये, बघूया काय आहे आतमध्ये, काय आहे आणि नाही ते. कारण की आपल्याला काय इकडचं काय जास्ती काय आयडिया नाही आहे. सो आपण आतमध्ये जाऊन बघूया काय आहे ते. अरे तरी असंच आहे. एक मिनटं तुम्हाला दाखवतो. 2 मिनटं थांबा. बघा, मित्रांनो, आता आपल्याला जायचं जेवायला. तर अर्धी पोरं गेलीत पुढे जेवायला हॉटेलमध्ये. तर मी आणि सुमित बोललो गाडी लावून येऊया. गाडी लावायला चालू आहे. बोललो थोडी बुटे पण थोडी घाण झाली होती, ती पण थोडा वाईप्सनी साफ करून घेऊया. बुटं घाण झाली ना, खूप मला बेकार वाटतं. म्हणून ते जशी बुटं महाग आहे तशी ती चांगली दिसली पाहिजे, अशी मी अपेक्षा करतोय रात्रभराची. आता आम्ही आलो आहे, सिंगम पिक्चरची शूटिंग चालू होती ना, त्या शूटिंगमध्ये तो सिंगम अजय देवगण बेड काढतो आणि मारतो ना फायटिंगमध्ये,
तिकडे आता आलो आहे. आतमध्ये जायचं एंट्री फीस 50 आहे. पण काय आहे, फोटो काढायला आलं आहे वैताग. खूप गरम होतं आहे म्हणून जरा बसलो आहे आणि कोकम सरबत पितो आहे. रिलॅक्स एकदम चिल्ड वाटतं आहे गेल्यावर, म्हणून जरा बसलो. बाकीचे गेलेत आतमध्ये. त्यांना बोललो तुम्ही लोक काय फोटो काढायचे ते काढा, आम्ही बसतो बाहेर. आता येतील, आम्ही दोघंच फक्त बाहेर आहेत. ओके चला. तर मित्रांनो आज माझ्यासोबत आहे अक्षय. बघा अक्षय गडकरी. तर कारण की हा कालपर्यंत मी एकटाच होतो. तर आज आलेला आहे माझा भाऊ माझी हेल्प करायला. तर हात 4 हात जास्ती लागले काय. ते बघा असं कसा माझा भाऊ बघा काढ होतो बघा. आता आम्ही तयार करणार आहे. तर तुम्ही लोक ना मध्ये येऊ नका. गुड मॉर्निंग मित्रांनो. आता आपली सकाळ झालेली आहे. डायरेक्ट अंथरून येतो कारण की काल खूप एन्जॉय केला. रात्री सकाळी 4पर्यंत आम्ही नाचत होतो. तर आता थोडी जाग आली. आता आपला दिवस सुरू झाला आणि बघूया आता दिवसाभरात काय काय ॲक्टिव्हिटी करायची आहेत त्या आज. ओके चला जाऊया, फ्रेश वगैरे होऊया मस्तपैकी. आज आपल्या इकडचं शेवटचा दिवस आहे. तर आज जेवढं होईल तेवढा गोवा एक्सप्लोअर करायचं आपल्याला आणि खूप एन्जॉय करायचं आजचा दिवस. ओके आता आम्ही चालू सकाळी नाश्ता आहे बघा. सकाळी बाईक काढली आणि डायरेक्ट नाश्त्याला आलो आहे. तर आपण नाश्ता घेऊन आलेलो आहे. तर तुम्हाला दाखवतो मी नाश्ता मी काय काय आणलं आहे तो आणि काय काय बनणार आहे तो. हा बघा, ह्याला पाव आणल्यात. ह्याला पोळी पण बोलतात. गोव्यातले हे पाव. आणि हे काय, हे आपण लाईक बटरसारखं खातो ना, चाकणा काय ते बोलतात ह्याला, रिंग ते बांगड्यासारखं त्याला रिंग. आणि हे बघा हा फ्राईड राईस मसाला आणला आहे कारण की कालचा मी राईस उरला आहे तर आता मी फ्राईड राईस बनवणार आहे. हे दूध आणि ही अंडी ज्याला पाहिजे त्याला तो बनवून खाईल. सो आता आपण जाऊया राईस बनवायला, फ्राईड राईस. कारण की भूक लई लागले. काल खाल्लं आहे पण ते आता जिरलं आहे. तर आधी जेवूया, आधी नाश्ता बनवूया आणि मग फ्रेश व्हायला जाऊया. ओके चला तर मग नाश्ता बनवूया. 4 दिवस आणि 3 रात्र राहिल्याच्या नंतर आम्ही विशालदादा राम राम म्हणत निघालो होतो आमच्या ट्रेनच्या दिशेला. कारण की आमची ट्रेन बरोबर टायमात होती आणि आम्हाला झाला होता उशीर. सो आम्ही कसलाही न विचार करता जे काय भेटलं, जे काय अंगावर होतं ते घालून निघालो होतो, तयारी न करता. फायनली मित्रांनो आम्ही आता गोवा सोडलेला आहे. ओके आता आम्ही निघालो आहे मुंबईच्या दिशेला. ही आमच्या हक्काची सीट नाही आहे तरी पण आम्ही बसलो आहे. आमचं वेटिंगवर तिकीट दाखवत आहे. काहीतरी 20-30 काहीतरी वेटिंग चालू आहे. तर तरी पण आम्ही बसतो. आता बघू पुढे जे चढतील ते चढतील. आता बघू ठीक आहे. तर गोव्याची जर्नी एंड झालेली आहे. एंड ओके. आता बघूया ट्रेनमध्ये किती गर्दी भेटते आणि किती नाही. ओके चला.
ह्या क्षणी मला काय बोलूसच वाटत नव्हतं, गोव्याचे दिवस 4 दिवस आठवून. तर म्हणून मी फक्त व्हिडिओ शूट केला आणि बोललो नंतरला व्हॉइस टाकूया.